आज आपण चॅप्टर 3 स्पेसिफिकेशन पाहणार आहोत. या अगोदर आपण फर्स्ट चॅप्टर मटेरियल क्वांटिटी कशी काढायचे ते बघितलं आणि एस्टिमेट कसं काढायचं ते असे 2 चॅप्टर अगोदर झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे आपला चॅप्टर 3 लेसन 3 पेपर फर्स्टचा स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन व्हॉट इज स्पेसिफिकेशन? स्पेसिफिकेशन काय असतं? स्पेसिफिकेशन हे आपल्याला कुठे यूज होतं आणि त्याचं मिनिंग काय आहे तर ते आपण बघूया. स्पेसिफिकेशनमध्ये जेव्हा एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या कामाचे आपल्याला डिटेल्स कंडिशन्स दिलेले असतात, रिक्वायरमेंट दिलेले असतात रायटिंगमध्ये आणि स्टँडर्ड असतात. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण मोबाईल घेतो. मोबाईल आपले साधारणतः सर्व सारखे असतात, परंतु त्यामध्ये कन्फिगरेशन म्हणतो आपण. प्रत्येक मोबाईलमध्ये कन्फिगरेशन वेगवेगळं असतं की एकच प्रकार जरी मोबाईल जसा आता आपण MI Note 3 म्हटलं आहे, MI Note 4, MI Note 7, MI Note 9 असे वेगवेगळे प्रकारचे एकाच कंपनीचे मोबाईल आहेत, पण ते प्रत्येक मोबाईलचं स्पेसिफिकेशन जे असतं म्हणजे आपण त्याला कन्फिगरेशन म्हणतो. ते कन्फिगरेशन वेगवेगळे असतात, रिक्वायरमेंट वेगवेगळे असतात, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आहे त्याप्रमाणे. तसं आपल्या सिव्हिलमध्ये जे आयटम्स असतात, जसं आपण एक उदाहरण घेऊया कॉन्क्रीटचं. कॉन्क्रीटचं उदाहरण घेतलं तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं. बेड कॉन्क्रीटपासून PCC म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर फ्लोरिंगला असतं टायलिंगसाठी, नंतर RCC वर्कला असतं. RCC वर्कमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं. स्लॅबसाठी वेगळं असतं, बीमसाठी वेगळं असतं, कॉलमसाठी वेगळं असतं, फुटिंगसाठी वेगवेगळं असतं. म्हणजे एकच ग्रेडचं कॉन्क्रीट, जसं आपण M15 1 to 4 प्रोपोर्शन जर कॉन्क्रीट आपण जर ते कॉन्क्रीट आपण याला फुटिंगला वापरलं तर त्याचं वेगळं स्पेसिफिकेशन, रिक्वायरमेंट्स वेगळं येतं. बीमसाठी वेगळं राहणार, त्याच्यानंतर कॉलमसाठी वेगळं राहणार, स्लॅबसाठी वेगळं राहणार. मटेरियल एकच आहे कॉन्क्रीट 1 to 4, परंतु ते कुठल्या ठिकाणी कसं वापरणार आहे तर त्याचं स्पेसिफिकेशन असतात. म्हणजेच काय स्पेसिफिकेशनमध्ये काय दिलेलं असतं, तुमचं क्वालिटी ऑफ मटेरियल अँड क्वालिटी ऑफ वर्कमॅनशिप. म्हणजे मटेरियल बाबतची क्वालिटी कशी पाहिजे, कुठल्या प्रतीचं मटेरियल पाहिजे ते दिलेलं असतं आणि कुठल्या पद्धतीने काम करायचं ते दिलेलं असतं. अशा 2 महत्त्वाच्या बाबी असतात. आणि मोड ऑफ मेजरमेंट म्हणजे जे काम असेल ते मेजरमेंट कशा पद्धतीने घेतलं जाईल. म्हणजे क्युबिक मीटरमध्ये मोजणार आहात तर रनिंग मीटरमध्ये मोजणार आहात तर स्क्वेअर मीटरमध्ये, अशा पद्धतीने ही सर्व डिटेल माहिती त्या आयटमची त्या स्पेसिफिकेशनमध्ये दिलेली असते. आता आपण पहिल्यांदा बघूया स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशनचे हे एकूण 4 प्रकार आहेत. वेगळ्या प्रकारचे स्पेसिफिकेशन असतात. पहिलं स्पेसिफिकेशन आहे जनरल स्पेसिफिकेशन, त्यानंतर डिटेल स्पेसिफिकेशन. हे दोघी स्पेसिफिकेशन जे आहेत हे साधारणतः सिव्हिल इंजिनिअरिंगच्या संदर्भातले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या संदर्भातले आहे. जनरल स्पेसिफिकेशन जे आहे हे जनरल स्पेसिफिकेशनमध्ये तुम्हाला एखादा आपला प्रोजेक्ट असेल, उदाहरणार्थ आपण एक बंगला घेऊ. एक प्रोजेक्ट म्हणजे काय, एक बंगल्याचं बांधकाम करायचं तर त्याचं बंगल्याचं बांधकाम करताना जनरल स्पेसिफिकेशन, डिटेल स्पेसिफिकेशन काय असतं तर जनरल स्पेसिफिकेशनमध्ये काय जनरल माहिती दिलेली असते, कशा पद्धतीने काम पाहिजे, कुठल्या क्वालिटीचं काम पाहिजे. तर आपल्याला जे बिल्डिंग ड्रॉईंग असतं, बिल्डिंग ड्रॉईंग जे काढलेलं असतं त्याच्यामध्ये त्यानुसार जनरल स्पेसिफिकेशनमध्ये काय म्हटलेलं असतं की तुमचं फाउंडेशन हे कुठलं असेल. म्हणजे UCR मॅसनरी असेल ते कशात असेल 1 to 4 to 136. त्याच्यानंतर दुसरं असेल तुमचं फ्लोरिंग कुठल्या पद्धतीची असेल, कुठली फ्लोरिंग आहे, टाईल्स कुठल्या आहेत त्या पद्धतीने. त्यानंतर सुपरस्ट्रक्चर असेल, सुपरस्ट्रक्चरमध्ये तुमचं ब्रिकवर्क असेल तर ब्रिकवर्कमध्ये हे तुम्हाला ब्रिक्स कुठल्या पद्धतीचं किंवा काय असेल, ब्रिकवर्क ह्या बर्न ब्रिक आहे की सिमेंटच्या ब्रिक्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं असेल ते RCC स्ट्रक्चर आहे ते लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे ते दिलेलं असेल. त्यानंतर स्लॅब असेल की वरती काही तुमचं टीन शीट असेल किंवा GI शीट म्हणतो आपण, त्याचं रुफिंग आहे ते दिलेलं राहतं. नंतर कुठल्या प्रकारचे डोअर्स विंडो राहतील, वुडन डोअर्स विंडो आहेत की आपले फ्लश डोअर जे असतात त्याचे डोअर्स आहे. विंडो ह्या तुमच्या स्लायडिंग विंडो आहेत की वुडन विंडो आहेत की MS म्हणजे लोखंडी स्टील याच्या विंडो आहेत. असं हे तुम्हाला त्या बिल्डिंगमधले जे मेन आयटम्स असतात, मेन जो भाग असतो बिल्डिंगचा मेन भाग, म्हणजे फाउंडेशन कुठलं असेल, RCC आहे की UCR मॅसनरीचं आहे म्हणजे मॅसनरी आहे कुठल्या प्रकारचं.
सुपरस्ट्रक्चरमध्ये भिंती ज्या आहेत त्या कुठल्या मटेरियलच्या असणार आहे. स्लॅब म्हणजे वरती रुपिंग जे आहे, रुपिंगचा प्रकार कुठला आहे, कुठलं मटेरियल राहणार आहे. त्याच्यानंतर इंटरनल प्लास्टर, आउटर प्लास्टर कसं राहणार आहे. नंतर इथं डोअर विंडो कुठल्या प्रकारचा राहणार आहे, कुठल्या मटेरियलचा राहणार आहे. असं डिटेलमध्ये तुम्हाला एक एक ओळीत त्याबद्दलची जे तुमचा याचा प्लॅन असेल बंगल्याचा, त्या बंगल्याचा प्लॅनसाठी तुम्हाला कुठल्या पद्धतीचं तुमचं कन्स्ट्रक्शन होणार आहे याची माहिती दिलेली असते. त्याला म्हणतात जनरल स्पेसिफिकेशन. याच्यामध्ये काय असतं, जनरल स्पेसिफिकेशन किंवा ब्रीफ स्पेसिफिकेशन. दुसरा भाग आहे डिटेल स्पेसिफिकेशन. पहिला बघितलं आपण की याच्यामध्ये काय की तुम्हाला याच्यामध्ये जनरल स्पेसिफिकेशनमध्ये काय जनरल माहिती दिलेली असते. बिल्डिंग ड्रॉइंगमध्ये तुम्हाला कळणार नाही की हे बिल्डिंग ड्रॉइंग काढलेलं असं प्लॅन काढलेला असतो, परंतु कुठला भाग कसा राहणार आहे, फ्लोरिंग कशी राहणार आहे, आउटर प्लास्टर कसं राहणार आहे, इनर प्लास्टर. कारण त्यात प्लास्टर सगळे डिटेल दिलं असतं. तुम्ही बिल्डिंग नकाशा जर बघितला तर त्याच्यामध्ये आउटर प्लास्टर 20 mm आहे का 12 mm आहे, सिंगल कोट आहे का डबल कोट प्लास्टर करणार आहे, कलरिंग कुठला करणार आहे, इनर कलर कुठला राहणार, आउटर कलर कुठल्या प्रकारचा राहणार आहे. असं एक ओळीमध्ये किंवा दोन ओळीमध्ये ते तुम्हाला अशी माहिती बिल्डिंगच्या पायाची जनरली माहिती दिलेली असते. म्हणजे जनरल माहिती दिलेली असते की कुठल्या पद्धतीचं काम होणार आहे या पद्धतीने. त्याला म्हणतात जनरल स्पेसिफिकेशन कन्स्ट्रक्शनचं. आता त्याच कन्स्ट्रक्शनचं तुम्हाला सांगतो की डिटेल स्पेसिफिकेशन कसं राहील. त्याच बिल्डिंगचं किंवा त्या ज्या बंगल्याचा प्लॅन आहे त्याचा आता डिटेल स्पेसिफिकेशन कसं राहणार. डिटेल स्पेसिफिकेशनमध्ये एव्हरी आयटमचं, प्रत्येक आयटमचं डिटेल स्पेसिफिकेशन राहणार. आता पहिल्यांदा सुरुवात करूया आपण एक्सकॅव्हेशन खोदायची असेल त्या तिथं ज्या प्रकारची सॉईल असेल तर त्या कुठल्या प्रकारची सॉईल आहे फाउंडेशनला, तर तिचं एक्सकॅव्हेशन कसं होणार. कॉटन सॉईल, ब्लॅक कॉटन सॉईल आहे म्हणजे मातीची आहे की म्हणजे सॉईल की सॉफ्ट मुरूम आहे, हार्ड मुरूम आहे, रॉक आहे, कुठल्या प्रकारचं फाउंडेशन त्या ठिकाणी आहे. तर ते कशा प्रकारे करायचं आहे, कुठल्या पद्धतीने खोदाई झाली पाहिजे आणि कुठल्या कशी पाहिजे, कशी मोजली जाणार. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचं काय हे राहील, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याने कसं काम करायचं. त्यानंतर ते पाया काम झाल्यानंतर त्याला रिफिलिंग करणं, नंतर ते कम्पॅक्ट करणं, एक असं डिटेल त्यामध्ये एक्सकॅव्हेशनमध्ये ते डिटेल त्या एक्सकॅव्हेशनचे स्पेसिफिकेशन असतं. आता एक्सकॅव्हेशनचे वेगवेगळे प्रकार असतात आणि वेगवेगळ्या हाईटला वेगवेगळे असतात. 1.5 मीटरपर्यंत एक्सकॅव्हेशनचं वेगळं असतं, 1.5 मीटरपेक्षा असं असेल तर त्याचं रेट वेगळे असतात. एक्सकॅव्हेशन केल्यानंतर जी आपण सॉईल एक्सट्रॅक्ट करतो ती किती लांबपर्यंत फेकायला पाहिजे, जेवढं माती ती टाकायची नाही, एक्सकॅव्हेशनची किती मीटरपर्यंत लांब टाकायला पाहिजे, असं डिटेल त्यामध्ये दिलेलं असतं. म्हणजे वर्क कशा पद्धतीने करायचं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी कशी राहणार आहे त्यामध्ये डिटेल माहिती दिलेली असते. आणि ते जे काम असेल ते कुठल्या पद्धतीने मोजणार आहे, मीटर क्यूबमध्ये मोजणार आहे की नंबर लमसम असेल का रनिंग मीटर आहे का स्क्वेअर मीटर आहे या पद्धतीने. आता सेकंड आयटम म्हणून आपण आता जसं फाउंडेशन असेल UCR मॅसनरी, तर UCR मॅसनरीच्या आयटम जे आहेत त्याचं स्पेसिफिकेशन कशामध्ये येतं, UCR मॅसनरीच्या डिटेलमध्ये. UCR मॅसनरीचं तुम्हाला जर डिटेलमध्ये स्पेसिफिकेशन पाहिजे असेल तर त्याला कुठल्या प्रकारचे दगड जे असेल, स्टोन असेल कुठल्या क्वालिटीचे पाहिजे, त्याच्यानंतर ते स्टोन नंतर त्याला मॉटर लागणार आहे, कुठल्या प्रोपोर्शनचं मॉटर यूज करावं लागणार आहे. त्याच्यानंतर ते जे तुम्ही कन्स्ट्रक्ट करणार आहे तिथं कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायचे, जॉईंट कसे भरायचे, जे तुमचे जॉईंट असतात दगडांचे जॉईंट, आपले वॉलचे जॉईंट ते कशा पद्धतीने करायचे, फिनिशिंग कशी करायची, किती मीटरपर्यंत हाईटपर्यंत बांधकाम करायचं एका दिवसात. अशा वेगळ्या पद्धतीचं म्हणजे काय, पहिल्यांदा दिलं असतं की तुम्हाला कुठल्या क्वालिटीचं मटेरियल वापरायचं त्या कामासाठी, कुठलं प्रोपोर्शन वापरणार आहे, कुठल्या प्रकारचं मटेरियल आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं असतं वर्कमॅनशिप म्हणजे कशा पद्धतीने ते कारागिरने काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं काम दिसायला पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीने त्याने ते काम केलं पाहिजे. आणि नंतर असतं की रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे त्याला कॉन्ट्रॅक्टरला काय रिस्पॉन्सिबिलिटी राहील, जर UCR मॅसेज असेल तर त्याचे काय कर्तव्य राहील तिथं, कशा पद्धतीने असं डिटेल माहिती त्यामध्ये दिली असते. आणि कशा पद्धतीने त्याचं मोजमाप केलं जाईल, मेजरमेंट कसं केलं जाईल, झालेलं वर्कचं कसं कुठल्या पद्धतीने मोजलं जाईल, क्युबिक मीटरमध्ये असेल स्क्वेअर मीटरमध्ये असेल त्या पद्धतीने. याच्यानंतर वरच्या आपण सुपरस्ट्रक्चर ब्रिकवर्क. आता ब्रिकवर्कमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने येतं, कुठल्या क्वालिटीच्या ब्रिक्स पाहिजे, त्या कशा वापरायच्या, त्याच्यानंतर कुठल्या क्वालिटीचे मॉटर पाहिजे, किती प्रोपोर्शनचं मॉटर यूज करायचं आहे, म्हणजे जसं तुमच्या ब्रिक कुठल्या क्वालिटीचे पाहिजे, कशा पाहिजे, सिमेंट जे असेल मॉटरसाठी, सँड कशी असेल,
सँड चांगल्या क्वालिटीची, सिमेंट चांगल्या क्वालिटीचं, स्पेसिफिकेशन असं डिटेल त्यामध्ये, म्हणजे एका आयटमचं जर स्पेसिफिकेशन असेल जवळजवळ 1 पेजमध्ये ते पॉईंट्स त्यांनी दिलेले असतात. क्वालिटी ऑफ मटेरियल अँड क्वालिटी ऑफ वर्क असं या पद्धतीचं असतं. म्हणजे काय, जसा ब्रिक म्हटलं तर ब्रिक कुठल्या क्वालिटीचं पाहिजे, चांगला पाहिजे, सिमेंट कसं पाहिजे, ISI मार्क हे डिटेलमध्ये दिले असतात. नंतर मॉटरसाठी आपल्याला लागतं सँड कुठल्या क्वालिटीची पाहिजे, कशी पाहिजे. त्याच्या जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस मॉटर मिक्सिंगसाठी जे पाणी वापरतो मिक्सिंगसाठी ते पाणी कसं असलं पाहिजे, कुठल्या क्वालिटीचं पाणी पाहिजे, पोर्टेबल वॉटर म्हणतो आपण, पिण्यायोग्य पाणी वापरायला पाहिजे असं. आणि हे झालं मटेरियल संदर्भात. त्याच्यानंतरचा भाग असतो की जे कंस्ट्रक्शन होणार ब्रिकवर्क, ते ब्रिकवर्क कशा पद्धतीने काय, म्हणजे अगोदर 24 आवर्स बिफोर त्या ब्रिक्स काय केल्या पाहिजे, ओल्या करून घेतल्या पाहिजे 24 आवर्स बिफोर. त्याच्यानंतर कशा पद्धतीने त्या ब्रिक्स तुम्ही त्या ठिकाणी लेईंग केल्या पाहिजे. ब्रिक लेईंग केल्यानंतर त्यांचा सरफेस कशा पद्धतीने आला पाहिजे, त्यांची जॉईंट कसे भरले गेले पाहिजे, नंतर फिनिशिंग कशी केली गेली पाहिजे. अशा वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी वर्कमॅनशिपबद्दल माहिती दिलेली असते. त्याच्यानंतर ते ब्रिकवर्क जे असेल ते ब्रिकवर्क तुमचं कशा पद्धतीने मोजलं जाईल, म्हणजे कुठल्या देशामध्ये, क्युबिक मीटरमध्ये का स्क्वेअर मीटरमध्ये. याप्रमाणे तुम्हाला स्पेसिफिकेशनमध्ये प्रत्येक ॲटमचं हे डिटेल माहिती त्या ठिकाणी पॉईंट नोट केलेली असते. अशा पद्धतीने काम करावं लागेल. कारण आपण जेव्हा एस्टिमेट बनवतो तेव्हा बघितलं ब्रिकवर्क, फक्त ब्रिकवर्क म्हणतो, नुसतं ब्रिकवर्क नाही. तर ब्रिकवर्कसाठी तुम्हाला त्यांनी काय काय पॉईंट्स दिले, 8 शर्ती म्हणा तुम्ही, प्रत्येक ॲटमची 8 शर्ती असं म्हटलं तरी चालेल. तर स्पेसिफिकेशनमध्ये काय असतं, प्रत्येक ॲटमची 8 शर्ती, मटेरियलच्या बाबत, काम करण्याच्या बाबत, मोजमाप पद्धतीची आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ए कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे जो करतो तो. म्हणजे जरी तुमचं काम झालं, तुम्ही सर्व केलं, व्यवस्थित केलं, मोजमाप झालं, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी काय राहणार, जसं त्याची क्युरिंग करणे म्हणजे काम झाल्यानंतर आपण काय करतो, नंतर दुसऱ्या दिवसापासून त्याला पाणी मारतो, त्यासाठी सिमेंट सेटिंगसाठी, सिमेंट हे सेट व्हावं म्हणून, बरोबर आहे. तर हे सुद्धा त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये कॉन्ट्रॅक्टरचं येतं अशा वेगळ्या पद्धतीने. त्याच्यानंतर समजा तुमचं RCC स्ट्रक्चर असेल, समजा आपण उदाहरण घेऊ कॉलमचं, RCC स्ट्रक्चरमध्ये कॉलमचं वेगळं स्पेसिफिकेशन राहणार, बीमचं वेगळं राहणार, प्रत्येक याचं वेगळं राहणार. प्रपोर्शन बदललं तुमचं तरी वेगळं स्पेसिफिकेशन राहणार. म्हणजे बीम कुठल्या पद्धतीचं आहे त्याप्रमाणे स्पेसिफिकेशन राहणार, मटेरियल कुठल्या पद्धतीचं आहे त्याप्रमाणे प्रत्येक याच्यात. म्हणजे एवढी तुमचं कुठलंही चेंजेस झालं, तुमचं मटेरियलचं प्रोपोर्शन चेंज झालं, स्पेसिफिकेशन बदलणार, तुमचं ॲटम बदलला, कुठल्या ठिकाणचं काय ॲटम म्हणजे कुठल्या ठिकाणचं म्हणजे काय, तो RCC बीम आहे, मग तो कुठल्या साईजचा आहे, जर त्या पद्धतीने त्याचं होतं. स्लॅबचं तसं असतं. नंतर या पद्धतीने तुम्हाला स्पेसिफिकेशनमध्ये प्रत्येक ॲटमचं जे असतं डिटेल स्पेसिफिकेशन, प्रत्येक ॲटमची स्पेसिफिकेशन त्या ठिकाणी दिलेलं असतं. म्हणजे त्यामध्ये स्पेसिफिकेशन डिटेलमध्ये काय लिहिलं असतं, क्वालिटी ऑफ मटेरियल, क्वालिटी ऑफ वर्क अँड म्हणजे वर्कमॅनशिप म्हणून आपण त्याला, क्वालिटी ऑफ वर्कमॅनशिप, मेजरमेंट्स कशा पद्धतीने घेतल्या जातील आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ए कॉन्ट्रॅक्टर, असे 4 पॉईंट त्या ठिकाणी नमूद केलेले असतात. त्याला म्हणतात डिटेल स्पेसिफिकेशन. हे 2 जे आहेत हे 2 आपल्याला सिव्हिल संदर्भातले. पहिले जे 2 आहेत जनरल स्पेसिफिकेशन, हे जनरल माहिती असते, याच्यामध्ये कुठलंच क्वालिटी ऑफ मटेरियल, क्वालिटी ऑफ वर्क असं काही दिलं नसतं. फक्त जे तुमचं बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग प्रोजेक्ट जो असेल तो प्रोजेक्ट कुठल्या पद्धतीने बांधकाम होणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर डिटेल स्पेसिफिकेशन तुम्हाला ॲटम वाईज असतं. याच्यामध्ये एवढे ॲटम, समजा कलरिंग जरी म्हटलं आपण, इनर कलर असेल आपला डिस्टेंबर, तर डिस्टेंबर जरी करायचा म्हटला तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं डिस्टेंबर वापरायचं आहे त्याची माहिती राहणार. त्याच्यानंतर त्याला कसा अप्लाय करायचा, वर्कमॅनशिपमध्ये काय करायचं, सरफेस कसा तयार करायचा वॉलचा, त्याला कसं फिनिशिंग करायचं, त्याला किती वेळा कोट करायचं, कोट म्हणजे थर म्हणतो आपण, किती वेळा कोटिंग करायचं, कोटिंग झाल्यानंतर त्याची फिनिशिंग कशी आली पाहिजे, त्याच्यानंतर त्याला मेजरमेंट त्याचं कसं घेतलं जाणार, आणि ते पूर्ण झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचे काय डिफेक्ट असेल किंवा काही असेल, काही हे झालं असेल तर तो रिस्पॉन्सिबिलिटी कॉन्ट्रॅक्टरची काय करणार आहे. या पद्धतीने यामध्ये तुम्हाला डिटेल स्पेसिफिकेशन एवढे ॲटमचे दिले असतात, जेवढे ॲटम असतात बिल्डिंगमध्ये, प्रत्येक ॲटमची तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी जी असते, माहिती जी असते त्या ॲटमबाबतची, म्हणजे टर्म्स अँड कंडिशन आपण शॉर्टकट म्हणून, टर्म्स अँड कंडिशन जे असतात त्या ॲटमच्या त्या डिटेल स्पेसिफिकेशनमध्ये असतात. हे दोन्ही सिव्हिल संदर्भात. आता पुढचं जे तुम्हाला पेपरला विचारलं जातं तर राईट द टाईप्स ऑफ स्पेसिफिकेशन, हे 2 सिव्हिलचे आहेत. आता हे दुसरं आपल्या संदर्भात जरी नसेल तरी ते आपण म्हणून मॅन्युफॅक्चरर म्हणजे काय जसं आता प्रत्येक सिव्हिलच असतं, सगळ्या ठिकाणी असं नाही. कॉन्ट्रॅक्टर काय असतात, इलेक्ट्रिक सप्लाय कॉन्ट्रॅक्टर असतो, मेकॅनिकल सप्लाय
सप्लाय कॉन्ट्रॅक्टर असतो, इलेक्ट्रॉनिक सप्लाय कॉन्ट्रॅक्टर असतो, फर्निचर सप्लायचा कॉन्ट्रॅक्टर असतो, सिव्हिलचा असतो असं नाही, प्रत्येक विभागामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतात. तर त्यासाठी हे स्पेसिफिकेशन आहे, बरोबर आहे. आता दुसरं जे मॅन्युफॅक्चरर स्पेसिफिकेशन, मॅन्युफॅक्चरर स्पेसिफिकेशनमध्ये आपण उदाहरणार्थ एक फॅनचं उदाहरण घेऊ. जेव्हा आपल्याला एखाद्या ऑफिसला फॅन्स पाहिजे असेल त्यांच्या ऑफिसमध्ये फिटिंग करायला, तर त्यामध्ये ते काय करतात की कुठल्या क्वालिटीचा त्यांना फॅन रिक्वायरमेंट आहे, मॅन्युफॅक्चरर तो ते देतात. परंतु ते कशावरून घेतात, एखादा आता क्रॉम्प्टनचा फॅन घेऊया. क्रॉम्प्टनवाल्याने काय असतं, वेगळे तुम्ही बघितले असेल क्रॉम्प्टनचं आपण उदाहरण घेऊ. क्रॉम्प्टनचे वेगवेगळ्या प्रकारचे फॅन असतात. वेगळ्या प्रकारचे फॅनमध्ये त्यामध्ये तुम्हाला वेगळे दिलेलं असतं, किती वॅटचं आहे, त्याचं किती साईज आहे, बरोबर आहे, पात्यांची साईज किती, डिझाईन काय, बरोबर आहे, त्याच्यामध्ये बेरिंग्स, त्याचं असं वेगवेगळ्या प्रकारचं असतं. काही वेळा लाईट असतात, काही वेळा रिमोट असतो. हे काय असतात, हे ते मॅन्युफॅक्चरवाल्यांचे स्पेसिफिकेशन असतात, बरोबर आहे. साधारण उदाहरण घेऊ आपण. तुम्हाला मी पहिल्यांदा साधारण सांगितलं की मोबाईलचं आपण रेडमी नोटचा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10पर्यंत आला आहे. रेडमी नोट 10पर्यंत आला आहे. तर हे तुम्ही जर बघितलं मोबाईलचे, तर प्रत्येकाचं काय कन्फिग्युरेशन म्हणजे काय, ते स्पेसिफिकेशन आहे. ते स्पेसिफिकेशन कसं तयार केलं आहे, मॅन्युफॅक्चरवाला तयार करतो की कशा पद्धतीने आमचं हे आहे, बरोबर आहे. त्याने जे डिटेल दिलं असतं आपण त्याला कन्फिग्युरेशन म्हणतो. त्यात काय काय हे आहे, रॅम किती, त्याचे स्टोरेज कॅपॅसिटी किती या पद्धतीने, परत कॅमेरा किती त्याच्या पिक्सलचा आहे, बॅटरी किती mAhची आहे. तर हे काय झालं, हे जे दिलेलं असतं हे आहे मॅन्युफॅक्चरिंग स्पेसिफिकेशन. हे त्या मोबाईलचं मॅन्युफॅक्चरिंग स्पेसिफिकेशन आहे. त्यामध्ये सर्व दिलेलं असतं त्याचं काय काय आहे, असं हे मॅन्युफॅक्चर स्पेसिफिकेशन असतं. त्याच्यानंतर आहे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन. हे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन काय असतं, हे याच्यातलाच भाग आला. हे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन काय असतं, एखाद्या वेळेस काय असतं की एखादं वर्क असेल, एखादं विशेष वर्क असतं किंवा विशेष प्रोडक्शन असतं, तयार करून घ्यायचं असतं. तर त्यासाठी आपल्याला त्यांनी डिझाईन करून घेतलेलं असतं की आम्हाला अशा अशा पद्धतीने हे पाहिजे. बाकी हे जे स्पेसिफिकेशन बघितलं आपण अगोदर सिव्हिलचे, हे सिव्हिलचे काय आहे, गव्हर्नमेंटने किंवा एजन्सी किंवा जे इन्स्टिट्यूशन असतं त्या इन्स्टिट्यूशनने तयार केलं असतं, सर्वांना लागू असतं, बरोबर आहे. UCRचं स्पेसिफिकेशन, एक्सॅशनचं स्पेसिफिकेशन, ब्रिकवरचं स्पेसिफिकेशन, कॉन्क्रीटचं स्पेसिफिकेशन, हे सर्व काय अगोदर प्रिंटिंग आहे, अगोदर प्री प्रिंटिंग आहे अगोदर जे. आणि हे जे असतं स्टँडर्ड स्पेसिफिकेशन, हे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन जे असतं हे तुम्हाला एखाद्या कंपनी किंवा एखाद्या डिपार्टमेंट किंवा एखाद्याला काही विशेष वर्क असेल किंवा एखादा विशेष सप्लाय मागवायचं असेल तर ते स्वतः तयार करते की आम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे, कसं हे पाहिजे, कशा पद्धतीचं हे दिसायला पाहिजे. तर या पद्धतीने जसं एखादं डेकोरेटिव्ह डिझाईन असते आपल्या बिल्डिंगचं, म्हटलं एखादं गेट असतं आपलं, जर तुम्ही गेट म्हटलं की आपण जर कंपाऊंडचं गेट म्हटलं लोखंडाचा, तर आपल्याला किलोने मिळतं, बरोबर आहे, किलोने मिळतं. ते किती किलो भरलं तेवढं त्या 80 रुपये 100 रुपये किलो काय असेल आपलं फॅब्रिकेटरचा तो घेतो. परंतु या ठिकाणी जर तुम्ही विशेष डिझाईन वापरले, गेटला वेगळं डिझाईन केलं, काय केलं, असं पाहिजे, हे डिझाईन पाहिजे, त्याला असं हे लावलेलं पाहिजे, त्याच्यामध्ये काही असं असतात की कटिंग डिझाईन असलेले आता भरपूर गेट निघाले, महाराजा गेट म्हणतो आपण, काही गेट म्हणतो. तर अशा पद्धतीने जे रायटिंगमध्ये नवीन केलं जातं त्याला पद्धतीने रिक्वायर्ड असते, आपले रिक्वायरमेंट त्याला स्टँडर्डाइज केलं असतं. ते स्टँडर्डाइज स्पेसिफिकेशन आहे. हे तुम्हाला हे दोन फक्त तुम्हाला विशेष एवढे नाही, फक्त माहितीसाठी असू द्या. दोन कुठले नावं, मॅन्युफॅक्चर स्पेसिफिकेशन आणि स्टँडर्ड स्पेसिफिकेशन. तुम्हाला एक प्रश्न पडतो, राईट टाईप्स ऑफ स्पेसिफिकेशन, बरोबर आहे. राईट 2 मार्काचं पडलं, तुम्हाला 4 लिहायला पाहिजे. राईट टाईप्स ऑफ स्पेसिफिकेशन, तर तुम्ही हे 4 स्पेसिफिकेशन लिहायचे आहे. आणि नोट्स ज्या पडतात, नोट्स किंवा माहिती जी विचारली जाते, आपले हे जे सिव्हिल संदर्भातले जनरल स्पेसिफिकेशन आणि डिटेल स्पेसिफिकेशन, हे सिव्हिल संदर्भातले स्पेसिफिकेशनमध्येच तुम्हाला विचारलं येईल. द डिटेल स्पेसिफिकेशन काय आहे आणि जनरल स्पेसिफिकेशन काय असतं, किंवा राईट व्हॉट इज मीन बाय जनरल स्पेसिफिकेशन, व्हॉट इज मीन बाय डिटेल स्पेसिफिकेशन, बरोबर आहे. हे दोन तुम्हाला याच्यामध्ये डिटेल विचारलं. फक्त राईट टाईप्स जर विचारले असते, फक्त हे 4 टाईप लिहायचे. एवढं याच्यासाठी तुम्हाला फक्त माहितीसाठी 2 आहेत, हे महत्त्वाचे नाही, फक्त हे नावं लक्षात ठेवायचे, हे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. आणि हे 2 हे महत्त्वाचं. आता याच्यामध्ये बघूया की स्पेसिफिकेशन का केलं जातं, त्याचा उपयोग काय. मी हे खाली लिहिलेलं आहे. यूज काय,
व्हॉट नेसेसरी क्यू काय स्पेसिफिकेशनचं गरज काय असते. कुठलाही कॉन्ट्रॅक्ट जो असतो, समजा एखादं महापालिका आपली जळगाव महापालिकेने एखादं इमारत बांधकामाचं हे केलं किंवा एखादं काही असेल कामाचं टेंडर काढलं, तर त्या टेंडर नोटीसमध्ये स्पेसिफिकेशन लावलेले असतात की जे बिल्डिंग होणार आहे तिथलं काम कुठल्या पद्धतीने होणार आहे, कशा पद्धतीचं पाहिजे, कुठलं मटेरियल वापरायला पाहिजे, त्याचं हे कुठल्या टाईपचं असेल ते स्पेसिफिकेशन त्या ठिकाणी लावलेले असतात. त्या पद्धतीने काम त्यांना रिक्वायरमेंट असते. कारण हे काय असतात, टर्म्स अँड कंडिशन असतात. प्रत्येक आयटमचे टर्म्स अँड कंडिशन असतात. नुसतं वीट बांधकाम करायचं म्हणून आपण काय करतो, जनरली आपलं जे साधन आपल्या लोकल याच्यामध्ये आपण काय करतो, काम देतो, वीट बांधकाम करायचं, तो बांधकाम करतो. परंतु गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट असतात त्याच्यामध्ये जे बांधकाम केलं जातं वीट बांधकाम ते स्पेसिफिकेशनप्रमाणे पाहिजे असतं त्यांना. त्या स्पेसिफिकेशनमध्ये जसं जसं सांगितलं असेल कुठल्या क्वालिटीचं मटेरियल वापरायचं आहे, कुठल्या क्वालिटीचं टाईपचं वर्कमॅनशिप पाहिजे, कुठल्या कारागिरी पाहिजे, ते माप कसं मोजलं जाईल, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय, कसं डिटेल दिलेलं असतं. तर याच्यामध्ये आता यूज बघू आपल्याला. स्पेसिफिकेशनचा यूज कुठे होतो. पहिला आहे टू गिव्ह द इन्फॉर्मेशन ऑफ ॲटम. म्हणजे काय आहे, तो जो ॲटम असेल, जसा एखादा मी तुम्हाला सांगितलं की UCR मॅसनरी आहे, तर UCR मॅसनरी आपण उदाहरण घेऊ. टू गिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ ॲटम म्हणजे आता UCR मॅसनरी जर आपण उदाहरण घेतलं ॲटम, हा UCR मॅसनरी जी आहे किंवा ब्रिक मॅसनरी हे जे आहे हे जर घेतलं तर याची काय करतं, इन्फॉर्मेशन देतं. म्हणजे कुठल्या टाईपचं मटेरियल आहे, किती मॉटर स्पेसिफिक हे आहे, प्रोपोर्शन 1:5 आहे, 1:4 आहे, कुठल्या प्रकारचं मॉटर वापरायचं आहे, कशा पद्धतीचं हे पाहिजे, म्हणजे ते महत्त्वाचं असतं. म्हणजे त्या ॲटमची माहिती दिली समजते आपल्याला. त्यानंतर सेकंड आहे टू हेल्प द कॉन्ट्रॅक्टर इन गिव्हिंग द नेसेसरी कोटेशन फॉर वर्क. बघा कोणाला महत्त्वाचं हे झालं आपल्याला माहिती. हे सर्व कॉन्ट्रॅक्टरला काय समजतं की स्पेसिफिकेशन जे लावलेले आहेत की समोरची व्यक्ती कुठल्या क्वालिटीचं मटेरियल आणि कुठल्या क्वालिटीचं वर्कमॅनशिप मागतंय, त्याला कसं पाहिजे आणि त्यानुसार तो काय करेल, रेट टाकेल. त्या पद्धतीने तो ते टेंडर भरेल. किती त्याला त्याचं किती याच्याने तो टेंडर घेणार आहे. म्हणजे त्याला जे काम करायचं आहे त्यासाठी त्याची ही किती रिक्वायरमेंट, म्हणजे त्याला किती याने ते परवडणार आहे काम. म्हणजे तो ॲनालिसिस करू शकतो की याला किती खर्च लागणार, परवडेल की नाही. म्हणून हे काय होतं, कॉन्ट्रॅक्टरला समजतं की समोरचं आपल्या डिपार्टमेंटला काम करायचं आहे, तर त्या डिपार्टमेंटला काम केल्यानंतर त्याला कुठल्या क्वालिटीचं काम करून द्यायचं आहे. तर त्यामुळे त्याला फायदा म्हणजे काय होतो की त्याला समजतं, काय समजतं की कशा पद्धतीने ॲटम आहे आणि आपल्याला रेट कशा पद्धतीने टाकायचं आहे, परवडेल की नाही. बरोबर आहे. काही वेळेला काय असतं, प्लास्टरमध्ये डिझाईन असते, काही वेळेला किचकट काम असतं, काही वेळेला हे असतं काय म्हणतात वेगळ्या डिझाईनचं ब्रिकवर्क असतं, असं वेगवेगळं असतं. प्लास्टरसुद्धा मध्ये डिझाईन असू शकते. असं या पद्धतीने म्हणजे ते याला कॉन्ट्रॅक्टरला कळतं, त्याला तो त्यासाठी त्याला हेल्प होते त्या कॉन्ट्रॅक्टरला. कशासाठी, कोटेशन फॉर वर्क. कोटेशन म्हणजे त्याला रेट टाकायला महत्त्वाचं होतं. कोटेशन म्हणजे काय, कोटेशनचा अर्थ होतो टेंडर एक प्रकारचं. कोटेशन म्हणजे स्टोक. कोटिंग म्हणजे भरणे, कोट करणे. आता तिसरा एक फायदा आहे महत्त्वाचा, फॉर नेसेसरी एक्झिक्युशन ऑफ वर्क फॉर सुपरवायझिंग. आता समजा त्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं, त्याने बघितलं की आपल्याला कशा पद्धतीने हे काम करून द्यायचं आहे, त्या पद्धतीने रेट टाकले, काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर जो सुपरवायझर असतो डिपार्टमेंटचा, इंजिनियर जो असतो, साईट सुपरवायझर असेल, इंजिनियर असेल, तो काय करेल, येईल आणि बघेल काम कशा पद्धतीने आहे, त्याच क्वालिटीचं आहे की नाही. मग तो कशावरून बघेल की या कॉन्ट्रॅक्टरला कुठल्या क्वालिटीचं काम आपण कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. बरोबर आहे. जसं आपण एखादं रोड कॉन्क्रीट धरू, आपल्या रोड कॉन्क्रीट असेल तर ते रोड कॉन्क्रीटचं ज्यावेळेस रस्त्यामध्ये काम चालू असेल तर त्यावेळेस तो जर सुपरवायझर तिथं असेल तर तो बघेल की कुठल्या क्वालिटीचं यांना कॉन्क्रीट सांगितलं आहे. 1 to 4चं सांगितलं आहे तर 1, 1, 1.5, 3चं कॉन्क्रीट आहे. त्याच्यानंतर त्याचे किती थिकनेस आहे, त्याच्यानंतर त्याला कसे जॉईंट्स व्हायचे आहेत, त्याला किती दिवस क्युरिंग, किती दिवस कसं आहे, म्हणजे काय कुठल्या पद्धतीचं काम हे आहे, हे कशावरून समजतं. तो कॉन्ट्रॅक्टर किंवा कॉन्ट्रॅक्टरला म्हणापेक्षा सुपरवायझर असतो, तो सुपरवायझरला कळतं की इथं कुठल्या पद्धतीने काम यांच्याकडून आपण करून घ्यायचं. बरोबर आहे. कारण काय असतं, एस्टिमेट बनवणारे हे वेगळं ठिकाणी असतं आणि काम जसं आपण समजा PWD आहे, इथं PWD ऑफिस असतं जळगावला, काम चालतं PWD कुठे यावल तालुक्यात, चोपडा तालुक्यात, चाळीसगाव तालुक्यात, रावेर तालुक्यात.
तर ते काय असतं, बनवणारा एस्टिमेट इथं असतं, टेंडर इथं मंजूर होतो, कॉन्ट्रॅक्टर तिकडे जातो त्या तालुक्याला, त्या जिथं गाव असेल ते काम चालू असतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काम चालू असेल त्या ठिकाणी तिकडे इंजिनियर असतात, ज्युनियर इंजिनियर सुपरवायझर जे असतील. मग ते काय पाहतात की जे टेंडर कॉपीमध्ये स्पेसिफिकेशन लावलेले असतात. मग त्या स्पेसिफिकेशनमध्ये काय काय कशा पद्धतीने काम करून घ्यायचं आहे त्या इंजिनियरला, त्या सुपरवायझरला कळतं आणि त्या पद्धतीने तो काम करून घेतो. म्हणजे एक प्रकार त्याला गाईडलाईन्स मिळतात. स्पेसिफिकेशनमुळे त्या सुपरवायझरला गाईडलाईन मिळते की कुठल्या क्वालिटीचं आपल्याला काम करून घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय फॉर द नेसेसरी एक्झिक्युशन ऑफ वर्क फॉर सुपरवायझिंग. बरोबर आहे. या पद्धतीने हे महत्वाचे आहे. कारण काय की हे 3 यूज महत्वाचे आहे. तुम्हाला अशा पद्धतीने टाईप्स ऑफ स्पेसिफिकेशन हे 2 आपले सिव्हिलचे आहेत, हे 2 जनरल माहितीसाठी ठेवा. त्याचे यूज ऑफ स्पेसिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला यूज किंवा नेसेसरी काय, कशा करता स्पेसिफिकेशन पाहिजे. तर पहिले टू गिव्ह द इन्फॉर्मेशन ऑफ ॲटम. इन्फॉर्मेशन ऑफ ॲटम म्हणजे काय, आपल्याला त्या ॲटमची सर्व माहिती कळते, कुठल्या क्वालिटीचं कुठल्या पद्धतीने काम करायचं. सेकंड यूज आहे टू हेल्प द कॉन्ट्रॅक्टर इन गिव्हिंग द नेसेसरी कोटेशन फॉर वर्क. बरोबर आहे. त्याला आपल्याला जे काम घ्यायचं आहे ते किती याला रकमेला परवडेल तर त्या पद्धतीने तो कोट करतो किती रेट कोट करायचं ते. आणि थर्ड आहे की हे पुढच्या भागाला डिपार्टमेंटचा जो सुपरवायझर असेल त्या सुपरवायझरला कळतं की समोरचा जो कॉन्ट्रॅक्टर काम करतोय तो योग्य प्रकार करतोय की नाही, योग्य क्वालिटीचं मटेरियल वापरतोय की नाही, योग्य पद्धतीने त्याची वर्कमॅनशिप आहे की नाही. बरोबर आहे. काही डिफेक्ट असेल तर तो त्याची जबाबदारी आहे की नाही रिपेअर करायची. आणि काम झाल्यानंतर त्याचे मेजरमेंट कसे घ्यायचे, कुठल्या पद्धतीने मेजरमेंट्स करायला सांगितलेले आहे. अशा या वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सुपरवायझरला किंवा सोसायटी इंजिनियर असतो त्याला त्या महत्त्वाच्या असतात. आणि ते गोष्टीला कशावर कळतात, त्या कामाचा ॲटम जे असतात त्या ॲटमच्या स्पेसिफिकेशनवरून तो इंजिनियर फॉलो करू शकतो. आणि याच्यामुळे काय असतं की कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे पार्टी अँड ओनर, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ओनर म्हणजे डिपार्टमेंट यांच्यामध्ये डिस्प्यूट होत नाही. कामाच्या क्वालिटीबद्दल म्हणा किंवा मटेरियलच्या क्वालिटीबद्दल म्हणा डिस्प्यूट होत नाही. कारण काय शेवटी ते काही झालं तरी ते काय बोर्ड दाखवतील, स्पेसिफिकेशन वाचलं तुम्ही, त्या स्पेसिफिकेशनप्रमाणे टेंडरला जे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत, टेंडरला जे अटॅच केले स्पेसिफिकेशन त्या क्वालिटी त्या काम मटेरियल पाहिजे अशा पद्धतीने. तर हे स्पेसिफिकेशनच्या या पद्धतीचा उपयोग आहे. तर आपल्याला पेपरला साधारणतः एवढी माहिती असते, डिफरन्शिएट करू शकतो जनरल स्पेसिफिकेशन, डिटेल स्पेसिफिकेशन. तर त्या आपण नंतर तुम्ही त्यात तुम्हाला नोट दिले तर वाचता येईल. आणि आपल्याला जे पेपरला पडतात स्पेसिफिकेशन, पेपरला विचारलं तर राईट द स्पेसिफिकेशन. कुठला तरी एक आयटमचा तुम्हाला पेपरला स्पेसिफिकेशन लिहावं लागतं. एक आहे एक्सेवेशन, दुसरं आहे ब्रिकवरचं स्पेसिफिकेशन लिहा, तिसरं आहे कॉन्क्रीटचं स्पेसिफिकेशन लिहा. अशा 2-3 एक आहेत. पहिलं आहे एक्सेवेशनचं स्पेसिफिकेशन ते लिहायचं आहे. दुसरं आहे कॉन्क्रीट वर्कचं स्पेसिफिकेशन लिहा, 1 to 4 कॉन्क्रीट असेल, बेक कॉन्क्रीट असेल किंवा काय. तिसरं आहे ब्रिकवर्क वॉलसाठी ब्रिकवर्कचं स्पेसिफिकेशन लिहा. नंतर फाउंडेशनसाठी तुम्हाला असतं मॅशनरी, UCR मॅशनरी, अनकोर्स डबल मॅशनरी, दगड बांधकाम जे असतं पायामधलं फाउंडेशनचं त्याचं स्पेसिफिकेशन लिहायचं आहे. बरोबर आहे. आणि स्पेसिफिकेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की काय काय लिहायचं असतं. 4 पॉईंट्स लिहायचे असतात स्पेसिफिकेशन. पहिले क्वालिटी ऑफ मटेरियल, सेकंड क्वालिटी ऑफ वर्कमॅनशिप, कशा पद्धतीने टर्म्स अँड कंडिशन ऑफ वर्कमॅनशिप म्हटलं तर चालेल. थर्ड मोड ऑफ मेजरमेंट्स, जो ॲटम आहे तो कशा पद्धतीने मोजला आहे, मीटरमध्ये किलोमीटरमध्ये आणि कुठपर्यंत. बरोबर आहे. म्हणजे मिनिमम कुठपर्यंत त्याचं मेजरमेंट घेताना 3 मीटर 3.5 सेंटीमीटर असं नाही, कशा पद्धतीने म्हणजे जसं 3 मीटर 44 mm असं नाही. तर राऊंड अप कसं राहील या पद्धतीने त्यामध्ये डिटेल दिली असतं, कशा पद्धतीने मोजलं आहे असं 2-3 माहिती त्या मोड ऑफ मेजरमेंटमध्ये दिली असते. आणि नंतर असं चौथं रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ए कॉन्ट्रॅक्टर, की कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू असताना आणि काम पूर्ण झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहे. काम चालू असताना रिस्पॉन्सिबिलिटी असते. बरोबर आहे. आणि काम झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी काय राहील. म्हणजे जसं आपण एक उदाहरण घेऊ की जर एक्सकॅव्हेशन चालू असेल, जमिनीत पाया खोदाई चालू असेल आणि काही ठिकाणी नरम माती असेल किंवा वाळूमय तो त्याला म्हणतो सँडी सॉईल असेल, सँडी सॉईल म्हणजे वाळू असेल, ती काय असं ढासळते. म्हणून त्या ठिकाणी त्या दिलेल्या सेक्शनमध्ये तुम्हाला प्लॅन्टिंग म्हणजे काय, फळ्या वापरावं लागतील. जर ढासळत असेल साईडची माती तर त्याला फळ्या वापरून प्रोटेक्ट करायचं आहे, ते कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे. किंवा एका वेळेस काय असतं, खोदाई करताना आपल्याकडे पाणी फार खोल आहे जमिनीत,
पण काही भागामध्ये कसं असतं, मुंबई पुणे नाशिककडे काय असतं, 4-5 फूट 5-6 फूट खोदलं का काही ठिकाणी पाणी लागतं जमिनीत, किंवा वॉटर लॉगिंग एरिया असतो की जिथं जमिनीत पाणी जवळ असतं. तर अशा ठिकाणी ज्यावेळेस एक्सेशन असतं की काही वेळेला पाणी जमिनीतून पाणी येतं, फाउंडेशन खोदाई करताना थोडं पाणी येतं. तर ते जर थोडंफार पाणी येत असेल तर ते पाणी पाया खोदताना पायामध्ये जे पाणी वाहून झिरपून येत असेल, बरोबर आहे, तर ते पाणी काढण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची असेल असं त्यात लिहिलेलं असतं. आणि जेव्हा जास्त प्रमाणात जर पाणी असेल तर त्याला डिवॉटरिंग म्हणतात. मशीन लावून पाणी काढण्याचं जर असेल तर ते कॉन्ट्रॅक्टरला वेगळे चार्जेस दिले जातात. पण किरकोळ जर पाणी येत असेल तर ती डिवॉटरिंग जी असेल ती रिस्पॉन्सिबिलिटी कॉन्ट्रॅक्टरची असं एक्सेशनमध्ये दिलेलं आहे. म्हणजे काय, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्टर यात वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, बरोबर आहे. जसं ब्रिक वर्क असेल, ब्रिक वर्कचं पण त्याच पद्धतीचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरची काय काय रिस्पॉन्सिबिलिटी राहील. आफ्टर तो आयटम म्हणजे बांधकाम झाल्यानंतर त्याला किती दिवस तुम्हाला क्युरिंग म्हणजे पाणी मारायचं आहे. म्हणजे जसं स्लॅब असेल त्याच्यानंतर तुमचं RCC वर्क असेल, RCC वर्कला आपण फॉर्म वर्क करतो, स्लॅबला काय करतो, खालून प्लेट लावतो, फॉर्म वर्क म्हणतात, बरोबर आहे. कॉलम बिमला सुद्धा फॉर्म वर्क असतं. तर हे फॉर्म वर्क किती दिवसानंतर रिमूव्ह करायला पाहिजे, कशा पद्धतीने खोलल्यानंतर काय त्याचं काही असेल थोडंफार डिफेक्ट असेल ते रिपेअर कसे करायचे, रिमूव्ह कसे करायचे, ही सर्व रिस्पॉन्सिबिलिटी त्या स्पेसिफिकेशनमध्ये दिलेली असते. असे हे 4 जे आयटम आहेत, साधारण परीक्षेला यापैकी एखादा पडतो. तर मी तुम्हाला सांगितले 4 पैकी असे भरपूर आहेत. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये भरपूर आयटम आहे, त्या आयटमचे भरपूर स्पेसिफिकेशन आहे. हे जे स्पेसिफिकेशन PWD तयार केले, गव्हर्नमेंटने केलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण आहे, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचे पण आहे. हे जे PWDने हे स्पेसिफिकेशनचे जे माहिती बुक तयार केलेली आहे प्रत्येक आयटमची, एव्हरी आयटम जे असे 2 बुक आहेत, त्यांना रेड बुक असं नाव दिलेलं आहे. तुम्ही PWDमध्ये गेले तर जर तिथं विचारलं रेड बुक काय असतं, रेड बुक हे त्याचं नाव दिलेलं आहे, स्पेसिफिकेशन ऑफ ए आयटमचं ते बुक असतं, बुकलेट असतं, बरोबर आहे. त्यांना दिलेलं आहे नंबर, बरोबर आहे, त्यांना स्पेसिफिकेशन नंबर दिलेले आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते करायचं असतं. आणि ते परमनंटली तुमचे स्पेसिफिकेशन असतात. आणि या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की 4 आयटमचं केव्हाही पेपरला त्यापैकी एक पडणार, एक एक्सेशन, सेकंड फाउंडेशनमधलं UC आणण्याचं नाही त्याचं विचारलं ना, तिसरं असेल सुपरस्ट्रक्चरमध्ये ब्रिकवर्कचं असेल आणि कॉन्क्रीट असेल, प्लेन PCC, बरोबर आहे, बेड कॉन्क्रीट, खाली जो 1 to 4 PCC कॉन्क्रीट. तर हे जे 4 आहेत तुमच्या नोट्समध्ये मी ते दिलेले आहे, फक्त ते वाचायचं तुम्हाला. त्याच्यामध्ये हेच लिहिलेलं राहणार, मी जे तुम्हाला सांगितलं 4 पॉईंट्स लिहिलेलं राहणार. क्वालिटी ऑफ मटेरियल, क्वालिटी ऑफ वर्कमॅनशिप, मोड ऑफ मेजरमेंट आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्टर असे 4 माहिती फक्त त्यामध्ये लिहिलेले असं काय काय राहणार, बरोबर आहे. आणि जसं तुम्हाला त्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे पॉईंट टू पॉईंट तसं आलं पाहिजे असं नाही, फक्त तुम्ही ते समजून घ्यायचं की कुठले पॉईंट्स आपल्याला स्पेसिफिकेशनमध्ये दिलेले असतात. इकडे तिकडे होतं, शब्द इकडे तिकडे होतात, बरोबर आहे, या पद्धतीने. तर यामध्ये स्पेसिफिकेशनमध्ये कसं असतं की स्पेसिफिकेशन हे जे असतात, हे जे लिहिलेलं असतं याचे जे शब्द असतात ते सिम्पल वर्ड्समध्ये लिहिलेले असतात. की कॉन्ट्रॅक्टर काही PhD आलेला नसतो, MA PhD मराठी नसतो तो, किंवा इंग्लिश PhD नसतो, किंवा प्रत्येक इंजिनियर काय खूप हे असतं असं नाही. तर हे जे स्पेसिफिकेशन असतात हे सहज कोणाला समजेल अशी भाषेमध्ये ते लिहिलेले असतात. म्हणजे काय अशी त्याची त्याला वर्डिंग असते की सहज तुम्हाला त्याचं मिनिंग समजेल, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरलाही समजेल आणि इंजिनियरलाही समजेल, डिपार्टमेंटला, म्हणजे ओनर अँड कॉन्ट्रॅक्टर हे दोघांना ते स्पेसिफिकेशनचे जी वर्डिंग असते ती या पद्धतीने वापरलेली असते, ती सिम्पल याच्या भाषेत लिहिलेलं असतं, कोणालाही समजेल असं. तर हे या प्रकारे आपला तो तिसरं जे चॅप्टर छोटं चॅप्टर आहे, बरोबर आहे, परंतु ते सुद्धा 5 ते 6 मार्काला पडतं. आणि याच्यामध्ये महत्त्वाचे एक आहे टाईप्स ऑफ स्पेसिफिकेशन, नेसेसिटी ऑफ स्पेसिफिकेशन, व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिकेशन, बरोबर आहे. असे 2-3च तेवढे प्रश्न पडतात. आणि राईट द स्पेसिफिकेशन ऑफ ब्रिक मॅशनरी CM मॉडेल 1:6 असा प्रश्न पडतो. किंवा वेगळे प्रश्न तुम्हाला सांगितले 4 आयटम सांगितले तुम्हाला, एक्सेशन, फाउंडेशन, ब्रिक वर्क आणि कॉन्क्रीट, PCC म्हणतात. तर या पद्धतीने या ठिकाणी चॅप्टर संपत आहे. याच्यानंतरचं चॅप्टर आपलं जे सुरू होणार तुम्हाला नंतर तर मी ते पुढच्या आपण लेक्चरला बघू.